बिलोलीत मतदार यादीच्या सखोल पुनर्निरीक्षणाचा धडाका. घरोघरी जाऊन मतदान गणना प्रपत्र भरून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. नागरिकांनी सहकार्य करण्याचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांचे आवाहन. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या 100% अचूक व अद्ययावत करण्यासाठी बिलोली तालुक्यात प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. उपविभागीय अधिकारी माननीय क्रांती डोंबे आणि तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात सध्या मतदार यादीचे सखोल पुनर्निरीक्षण SIR 2026 हे अभियान अत्यंत वेगाने राबवले जात आहे. या संपूर्ण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार बालाजी मिटेवाड, गट विकास अधिकारी श्रीनिवास पदमवार आणि निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार DP मरळे यांचे थेट मार्गदर्शन लाभत असून संपूर्ण यंत्रणा गतिमान झाली आहे. या राष्ट्रीय मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी तालुक्यात बैठकांचा धडाका पार पडला आहे. आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, नोडल अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांसह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्या समवेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या असून कामाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या बिलोली तालुक्यातील प्रत्येक गावागावांत आणि प्रभागांत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. महसूल व निवडणूक विभागाचे कर्मचारी नरेश धनशेट्टी, शेख युनुस, श्रीकांत मिनके, महसूल सहाय्यक शेख युनुस, संदीप कांबळे, रामलू पतंगे, साई कुडके, शुभांगी मनधरणे आणि निरंजना भद्रे या सर्वांच्या तत्पर सहकार्याने व अविरत परिश्रमाने हे काम प्रगतीपथावर आहे. या कर्मचाऱ्यांमार्फत तालुक्यातील सर्व गावांमध्ये मतदान गणना फॉर्मचे वाटप करून सर्व मतदारांचे गणना प्रपत्र प्रत्यक्ष जागेवर भरून घेतले जात आहे. दरम्यान हे अभियान वेळेत आणि अचूकतेने पूर्ण व्हावे यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळे बिलोली तालुक्यातील सर्व मतदारांनी आपल्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO आल्यावर त्यांना घाबरून न जाता किंवा टाळाटाळ न करता आपली योग्य, खरी आणि सविस्तर माहिती देऊन हे गणना प्रपत्र अचूकपणे भरून द्यावे, असे जाहीर आवाहन बिलोलीचे उपविभागीय अधिकारी माननीय क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोहिमेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, जेणेकरून एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकसेवा लाईव्ह न्यूज, बिलोली.